पेटवलं तर काय घाबरत पेटवणार पण पेटू माझी साधा पैसे लाव अशी भजन रसिक असायला पाहिजे. वा हे प्रेम आहे. आज त्यांनी युट्यूबला पाहिले सगळीकडे समोर आज पाहिले बाकी तुम्ही माझ्या लग्न श्रीमान काय जिथे विषय गंभीर तिथे सावली गंभीर खया गंभीर बसला ना गंभीर ना आहे गंभीर झालं तो वेळ किती आपल्याकडे आज भजनरसी कुठून चाललंय कारण हे देवळू काय ते कडी पाहिजे घडी रोजचे कार्यक्रम आहे. तुम्ही भजन सुरुवात करायच्या अगोदर जवळजवळ बोलला 20 मिनिटं ठीक आहे मला लेक्चर हरकत नाही पण 20 मिनिटं भजन चालू करायच्या अगोदर बोलला त्याच्यानंतर रुपवणीच्या अगोदर काय बोलत नाही पण भजनाच्या अगोदर बोलत आता येऊन का घेता आता मोबाईल कशाला घेतला आता कोणाची फोन तुम्हाला वाटते हातात मोबाईल घेऊन होती काय ना बोल विषय रंगात रंग आणि काय पण या हरिभक्तीमध्ये एकच रंग आहे तो म्हणजे पाणी रंग बरं ना तुम्ही बरंच अध्यात्म सांगितलं आणि ते चांगलं सांगितलं त्यात काय वाट नाही पण वाट होती एवढं गोपाळ आणि कोणता सुरुवाती एवढा चांगला घंटा तो चालावर नाही आता काका गेल्या दसरा आधी दिवाळी सन्मान्य श्री नामदेव कामेलकर हा गजर आहे काशीराम परंपरा यांचा अभंग नाही गजर आहे हा म्हणण्यासाठी त्यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे स्वीकारण्याचे आभार प्रॅक्टिकल बेस आपल्याला दिसणार आपण कोकिळा घाल मुळीच नव्हतं मुळीच नव्हतं
म्हणून सांगितलं मी बस चुकीचं नाही बोललो. तिथे त्यांनी भजन केलं. तुम्ही बोलत की भगवंताच्या चरणाशी मी झाल्या, ठीक आहे, पण मी जे सांगितलं ते चुकीचं नाही सांगितलं ना. म्हणतात तसा नाही, त्यांच्याकडनं पकवा झालं, त्यांच्यासाठी 150 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. मजा करतो ऐका. लक्ष्मी खुश आहे, कारण आम्ही जर घरून निघतो तर बायको सांगतो हो येत या, कारण घरची लक्ष्मी आठवणी तसं करायला. आम्ही जेव्हा घरून निघतो घरवालीला सांगतो मी चाललोय, पण ती सांगणार कोण आहे, सावंत बुवा आहे, त्यांना जास्त काय बोलू नका. घरवाली सांगणार जर ती लक्ष्मी खुश असाल तर सगळ्या खुश असतात. बरं ना, आमची तरी हा बुवा यांचा काय नाही काय असा तर बघून द्यावा. त्यांच्या घरचे लक्ष्मी खुश असते मला कळलं. स्वप्नील गोपाळ यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्यांची फरमाईश आहे माध्यमाची पूर्ण करतोय. व मी मगाशी सांगितलं की दोघी जरी बेसूर होत्या, पण त्या जरी असतील ना, त्या असतील किंवा त्यांच्या ग्रुपमधल्या कोणी असतील तर त्या परतच्या भजनाला नीट ऐकणार आणि त्या त्यांना सांगणार अगं तू ना बेसूर आहेस, तुझा आवाज सुधर असं सांगणार. त्या मला सगळीकडे तुला सांगून गेली, त्याच्यात त्यांची प्रगती होणार. आम्ही समजा बाईक करून घरी गेलो, झोपलो, काही दुपारी सुटली हो मी जाऊन येते. हा म्हणतात हो त्या बचत गटाची मिटिंग काही त्या दुसऱ्या आंदोलनात जाऊन सगळे सर्व लाईन बसणार आणि त्यांची प्रार्थना काय खरा तो जगाला प्रेम अनुभव आम्ही काय कोणत्याने ठरवले. गेलो कोण तुम्ही सांगता 9 दिवस 9 साडी खाली एका साडीवर खर्च किती गेलो पण त्याच्यात. अरे बस एवढी मोठी असता बाकी एवढा बस एवढी मोठी असते बाकी एवढा असता. त्या बस मधला खर्च होणार नाही, खैना खर्च होता बाकी काय 9 दिवस 9 रंगाची साडी, बरं नुसती साडी त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज होईल, कानातले होईल, चपला होईल, झोपलो होते त्या तुम्ही आपले माळे गणेश सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्याने विनंती करतो पुढचं म्हणतात या बरं मग माणूस माझ्या माझ्या बसतो हे मला काय आज खरोखर या पंचकृषीमध्ये सुंदर अशी पकवान करतात. नारायण बेजोळकर बुवा सुद्धा ते साथ सुंदर करतात. तर हे कलाकार कलाकार हा हाडाचा कलाकार तुम्ही आहे काय सांगा किती बुवा बोलतात काका म्हणतात तुला आईला
आय लव्ह यू टू मला काय बदलणार? तुम्ही सांगता मी आईला आय लव्ह यू म्हणतो, बायकोला म्हणतो, मुलीला म्हणतो, मुलाला म्हणतो, अशी मग काय म्हणत नाही आय लव्ह यू. मी म्हटलं आय लव्ह यू टू, परत म्हणत आय लव्ह यू 3, माका मी म्हटलं आय लव्ह यू 4, परत माझ्या म्हणतात कुठले आय लव्ह यू 5, मी म्हटलं आता बघा आहे का माझं जे 5 आहे की नाही. ही गाणी सध्या ट्रेंडिंग मध्ये त्याच्यात या खाली नवीन गाणं माहिती गुलाबी साड्या दिसते मी साथी राया फोटो माझा काय फोटो माझा काय नवऱ्यात सांगतो याच्याकडनं ओंकार दोघे त्यांच्यासाठी तो गाणी येतात पण आताचा काळ आणि तेव्हाचा काळ वेगळा होता ना. दिल दीवाना तेव्हाच वेगवेगळं होतं ना. कागदावर चिठ्ठी द्यायची संध्याकाळी काळजी भेटायला यायची तोपर्यंत घेऊ काळजी जाऊन मोकळू चिठ्ठी कोणतापर्यंत 8 दिवस तोपर्यंत काढता गाणं पण काय दिल दीवाना कधी खाली येना दिवसाना दुपारी या प्रेम आणि विधानची लोकेल आणि त्यांचा आदर करणं गरजेचं का वाईट करून बोलू शकतो. मग शिकत गाणं म्हणजे फोटो मला काढा फोटो मला काढा म्हटलं ह्या नंतर फोटो काढला आपलं शिक्षण आता टोपी घातली ना टोपी काढल्या तुमचा इसके अंदर क्या है तुझे हुशार आहे एका माहिती टोपी घालली एकदा फोटो काढले आणि मुंबईत गेले आणि असेच फोटो त्या दुकानदारांना हातात दिल्या आणि
चालता चालता एका माणसाचं धक्को लागलो तो फोटो खाली पडला. फोटो खाली पडल्यावर रेल्वे स्टेशनवरती गर्दी ना, गर्दी. त्या गर्दीमध्ये सगळ्या बायकांचे फोटो पडलो आणि ते सगळी बायका उभी होती. ह्या माणसाने मला फोटो पडलो, त्या एक भावी होती तिचं पाय त्या फोटो पडलो, पाय फोटो पडलो. हे म्हणाले मी प्रदीप सावंत, मला मुलगा विचारला माझा फोटो आहे. हे त्या भाभी साहेब केले, भाभीजी थोडा साडी उपर करो, फोटो निकाल. पाय काय नाही, पाय पडले त्या फोटो असं आपल्या बघायला. कारण आज बोलणी सांगितलं की तुमच्या गायना पुढे तुम्ही बोलले ते शब्द ही माझी गायकी नाही, असं काय नाही. हो, लायकी कधी मी मनाची मोजत नाही किंवा बघत नाही, बरं ना. कारण अक्कल सगळ्यांना होती, सगळ्यांना अक्कल आहे, बरं ना. श्रीकृष्ण जेव्हा निद्रिस्त अवस्थेत होते त्यावेळी दुर्योधन उशाला होता आणि अर्जुन पायाखाली होता. पहिली नजर अर्जुनाकडे पडली, पण दुर्योधनाने काय मागितलं, श्रीकृष्णा मला बाकी काय नको, तुझं सैन्य मला दे. आणि अर्जुनाने काय सांगितलं, तुझं सैन्य नको, तू एकटाच माझ्यावर राहा. म्हणून 100 असून कौरव मारले गेले आणि 5 असून पांडव काढले गेले. अक्कल खरं वापरू होईल तुमची आयुष्यात काय बोलणार, पण जरा बोलायचं कमी करा. आणि तुम्ही जर मला सांगलात ना बटना फिरू का भकलणार नाका, सगळी बटना एखाद्या वाट नाही फिरवली तिची नावच तसं कोणाच सांगतो नंतर बिघडला काय घरात पडला तर दे. मोठी मोठी सत्यनारायण प्रासादिक बालमित्र भजन मंडळ देऊळ खालची आणि यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक बांगड्याची माळ उद्या युट्यूब चॅनलवर आंबेडकर आणि तुमचा स्वप्नील गोपाळ खर्च चॅनल अस्सल संगमेश्वरी लक्षात ठेवा. संगमेश्वरी अस्सल संगमेश्वरी हा त्यांचा युट्यूब चॅनल आहे. त्यांच्या माध्यमातून आपण दोन्ही गुणांचे कार्यक्रम आणि ते जे उपस्थित त्यांना पाहायला मिळेल. खरोखर माझं सुद्धा एक स्वतःचा युट्यूब चॅनल आहे, वर समीर कदम ऑफिशियल. तुम्हाला बाकी काय करायचं नाही, मोबाईलमध्ये युट्यूबला जायचं, त्याच्यामध्ये वर समीर कदम ऑफिशियल हा चॅनल काढायचा, त्याच्या बाजूला सबस्क्राईब असं बटन येतं, ते दाबायचं. ते दाबल्यानंतर लगेच बाजूला घंटा त्याला बेल ऐकायची आपल्या मालूम ती हल्ल्यानंतर त्याला टच करायचं आणि जी खाली लिस्ट येते ऑल ते टच करायचं. आपली एवढी गाणी ती तुम्हाला बघायला घराकडे बसून मिळणार, हे मला सांग. लाडकी बहीण योजना आज त्याचा फायदा होतोय, बाकी आपला काही विषय नाही. पण आज आपल्यासाठी काय हो, आज राजकारण बरं. लाडकी बहीण योजना काय काय जणांना मिळाले नाही पैसे, माझ्या बायको मिळालेच नाही. रोज मिळणार फोन करून हो काही जाऊ पासबुकवर एंट्री करून ना, एंट्री करून दिले होती काय तुमचा काय काय बाकीची माझी नाही तुमची गोष्ट नाही बघ. आणि त्या लाडक्या बहिणींना ती योजना मिळाली. तुम्ही मला सांगितलं की तुझं नाव बोललं म्हणजे मागा
नाव काय सांगितलं मी? समीरीकरण. मी माझं नाव बोलले गॅस करत गॅस लावून नाही ना साडी असं आपण येत ना पैसे वसूल तुमचा टेन्शन आहे त्यांचा मी बघते बांगड्याची माळ भवानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला उभी आहे नदीच्या काठाला ज्यांचे ब्रेकअप झाले तुमच्या काळात ब्रेकअपचा वेगळा होता असे मध्ये मध्ये येत तुमच्या काळात
पाखराला आधार केले तुला त्याच्यावर अजून दुसरं माझ्या आणि मला बसत नाही वेळ कमी आहे तुम्हाला सुद्धा तेवढी संधी मिळणं गरजेचं चालेल काय हरकत दाखवली जाऊ 9 दिवस मला सांगितलं की 365 दिवसातले 300 दिवस आणि डबल बाय असतात फक्त 65 दिवस मी घरी असतो तरी मला 2 मुलगे विचार तुम्ही द्यावं 65 दिवसात मोजून तसे माझे मुलगे विचार पण एक तो हा ना मारतो एवढं आवडला तो औषध देणार मी 5-5 मिनिटांत मम्मी 5 रुपये मम्मी 10 रुपये मम्मी 15 रुपये कशासाठी आईस्क्रीम खाण्यासाठी मी बघून घेतलेली बायको सांगितले काय पोरांचे खाऊचे पुढचे लाड पैशाचे लाड नाही बायको माझी 2.5 लाख रुपये खर्च करून तेव्हा तिनं माझा ऐकलं आणि ज्यावेळी बोलला मम्मी 5 रुपये 10 रुपये मम्मी सांगले पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही माझंच बरोबर बाजू दुकान गेलं दुकानात धावून ते दुकानदार मला ओळखायचो ना आणि माझ्या हिला तो ओळखायचो दुकानदाराकडे गेला म्हणता काका ते का माझ्या सुमीकडे मोल तुझी त्यांनी तो 2 मिनिटात खाल्या परत म्हणता अजून एक आईस्क्रीम घ्या तो पण खाल्या 2 मिनिटात परत म्हणता अजून एक घ्या 3-4 आईस्क्रीम खाल्या आणि घरात येऊन वाटेल लागलो तो दुकानदार विचारू लागले समीकडे मोलच्या दिला 4 आईस्क्रीम खाल्लं पैसे कोणते देतो माझी हुशार माझ्यापेक्षा ते काय सांगायचं दुकानदार काका पप्पाने सांगितलंय खायचे पैसे लाग पैसे लाग एवढं लागलीची असं म्हटलं घोडी बघायची सगळ्यांनी सिंधी मिळची पाहिजे वाढे त्यांच्याकडे 200 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे स्वीकार करतोय विनोद जाऊन बुवांचा अभंग आहे पण एक झालं नक्की मारेल मंडळ वाडकर यांच्याकडून चकवा वाटत यांच्यासाठी 100 रुपये आर्थिक गोसाई चकवा वाटत ते आपल्याकडे बघत पण काय म्हणजे खाली मान घालून द्यायची न चुकता याला म्हणतात ताल आणि तो ताल प्रत्येकाच्या शरीरामध्ये बसलेला
त्यांचाही भाग आरती घेतले देवतांना या मंदिरामध्ये नवरात्र महोत्सव चालू आहे, दुसरा दिवस आहे व आपल्याला पहिली संधी डबलबारीची या ठिकाणी मिळाली. त्याचे बरेच भजनी या ठिकाणी डबलबारीचा कार्यक्रम करून गेले. आमचे गुरुवारी सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 2-3 वेळा होते बरोबर. आणि आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करू तुमका लावायला काय हा बोलणार पण मला याच सांगा अशी टाळी वाजवली तर ही 14 आणि
किती झाली 28 शिव. मग मला सांगा जर हातावर जर हात मारला तर काय झाला? सांगा मला नाव घ्या उत्तर म्हणून काही नाही तर हे चांगलं वागलो आणि आपल्याला जर कटवटीचं 1 रुपये काढून दिल्या ना तर आपल्यासारखं श्रीमंत कोण नाही. बापाची प्रॉपर्टी मिळण्यापेक्षा त्याच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा बाप आपल्या सोबत शेवटपर्यंत असेल ना तर त्याची सावली आपल्या सोबत शेवटपर्यंत पाहिजे. काम करतो गावी घर बांधणार बंगला आणि त्या घरात राहायला आम्ही ना आम्ही शेवटी का 1 रुपये लागणार आणि वरती काही येतो तर आणि वरती खै येतो 1 रुपये शेव कुंड लावलेले असणार बाजूला 1 पडली खड्यात पाय गेला घेऊन जा घेऊन आपण आज नाव कमवलंय उद्या आपला बॅनर लागला पाहिजे अशी काही गरज नाही. पण आपल्या मुलांनी आपला फोटो जरी घरात लावला ना त्याला रोज सगळं लावली तर पुण्य कमवलं घर बांधणार बंगला बांधणार आणि आपण त्या घरात राहिला नाही आणि पोरगा नाव देणार आई बाबांची पुण्याई घेऊ माझ्या मारता होती त्याचा पैसा शेवटी लहान असताना सुद्धा चुलीवरच्या जेवणावरती जेवढे माडक्यातला भात खाल्लाय आणि मेल्यानंतर सुद्धा बुवा मडक्यातलाच भात भरला. बरोबर किती मोठा बंगला बांधा शेवटची आगोड ही अंगणामध्ये घातली जाते. शेवटला हळद लावली जाते. गर्लफ्रेंड प्रश्न विचार अरे आय एम सेलिब्रिटी काय आता कोणते काय करत पाकळा माझी चालले ना कॉलेजात तुम्ही नाही उठवता लागत नाही सुद्धा चांगला हवाय पण काही असू दे त्या आई सोयराईची पुस्तक काही तुमची पेटी असून सुद्धा तो आवाज लावतोय ना नंतर माझा कवत्राचा माका माहिती नाही पिवटन हे आता पोटात दुखणार हाडका दुखणार आई शब्द सांगते तर माका बाहेर नेलास ना सत्र काढून बघलास तर उद्या कवाय बघला काढू तुम्ही सांगला जम लागता काय करत रोज बाहेर करणार बुवा सकाळी घराकडे जाणार आपला कसा माझ्या 10 धिंगा सकाळचा 3 रात्री भजन करायचं सकाळी झोपत पहिली बायको उठून गेला अहो उठा नंतर परत थोड्या वेळात पोरग उठून गेला पप्पा खाण्यावर आणि या गाण्याला आमच्या पप्पांनी गणपती गाणं आलं औषध खुशी बोला गो करी मोबाईल घे व्हिडिओ करी बरोबर आता ती औषध त्या टायमिंगला विसरलेली असायची पप्पानी ते खा याच्या आधी सण होते
नागपंचमी माहिती तुमका तेव्हा या गाण्यात काय केलं ऐका आमच्या पप्पानी नागोबा हळवाच्या पानावर काय नागोबा पूजला जातो हे मुलांना सांगणं गरजेचं आहे. आपली सुरुवात करूया नाहीतर परत बोलायला भरपूर गोष्टी पण तेवढ्याच वेळेत सुद्धा महत्व देणं गरजेचं आहे. अंबाबाई अंबाबाई भवानी आई उदे गंगे उदे अंबाबाई भवानी आई उदे गंगे उदे दुसरी जी आपल्याला जीवनामध्ये साथ देते ती बायको तिच्यासाठी तिसरी त्यांच्या पोटी जी जन्म घेते ती मुलगी. आज आपण मुलींना एवढं स्ट्रॉंग बनवलं पाहिजे आजची काळाची गरज आहे. अंबाबाई आणि महिषासुरमर्दिनी 9 दिवस महिषासुराबरोबर लढाई केली कारण ती तेवढी स्ट्रॉंग होती. आजकालच्या महिला स्ट्रॉंग नाही. आजकाल फुगडी घालत सांगा चला पण त्या मुलीला फुगडी शिकवण्यापेक्षा तिला झाशीची राणी बनायला शिकवायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. नाही तर बदलापूर सारखे प्रकार भरपूर होते ना बरोबर ना. कारण तुमच्या आमच्या काळात तुमच्या काळात माझं काय वेगळं तुमच्या काळात तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर तेच पाहिला त्यावेळी तुम्ही उकड्या तांदळाची पेज नाश्त्याची भाकरी पडलेली बायको सुद्धा हाक मारायची अहो या आता बाबा हाक मारतो पण हल्लीच्या बायका नवऱ्याला हाक मारतात माझं पिल्लू माझं सोनू सोनू पिल्लू पिल्लू कुत्र्याचा बाईक नाही. त्या दिवशी मुंबईला गेलो सांगतो तुम्हाला मुंबईला गेलो माझ्या मित्राकडे आणि पुरुष सुद्धा बायकाला प्रेमाने हाक मारतात. मित्राकडे गेलो मित्राने मला पाहिलं म्हणून सगळे बुवा बऱ्याच दिवसाने आला चहा पाणी घेऊन जा म्हटलं ठीक आहे सांग चहा पाणी. त्याने हात मारला बच्चा चहा पाणी घेऊन ये. अर्ध्या तासानंतर बच्चा गावात घालून काय बदलला आपली संस्कृती विसरून चालत नाही पण आईचं रूप पहा. कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर आईचं रूप पाहिल्यानंतर ते मन प्रसन्न होतं. एखादी आई जरी गरीब असली ना तिची साडी जरी फाटली असली तरी तिच्या मुलाला ती आई केली असते. म्हणून आई वडिलांवरती प्रेम करणं वडिलांवरून सुद्धा प्रेम करणं गरजेचं म्हणून
पप्पाई कुंकुच्या सुनीचा असताना पहिले कुंकू लावायच्या हातात टिकली ते टिकली एखादी कंटाळलेली असली टिकली म्हणजे नवरा सौभाग्याचं देव एखादी कंटाळलेली असली तर तोंड ढकला टिकली कंटाळली काय करायला पिंपाप शिकवला अगदीच वाईट आपल्याला असेल राईच्या बटनाचे म्हणून शंका पण त्या स्त्रीच्या कपाळावर कुंकू नको ती स्त्रीचं रूप बघा आणि मी मगाशी बोललो जुनीदांची लोक आणि ह्या लोकांनी 1 पैशाचं नाणं पाहिजे बरं ना 2 पैशाचं नाणं पाहिजे आणि जे छोटी छोटी मुले त्यांना विचारा 1 पैशाचं नाणं पाहिजे पाहिलंच बाबू 2 पैशाचं 5 पैशाचं पण ह्या लोकांनी पाहिजे आणि हे लोक आज आम्ही जे पाहतोय 1000ची नोट 500ची नोट 2000ची नोट आम्ही जे मोबाईल वापरतोय ते सुद्धा मोबाईलची गेले वापरतोय कॉम्प्युटर सुद्धा चालत आहे आणि म्हणून जुन्या लोकांचा आदर करत नाही तर जोरदार जुन्या लोकांची एकतरी जुनी व्यक्ती आपल्या घरामध्ये पाहिजे प्रत्येक स्त्रीला माझं हेच सांगणे आहे सासू असो किंवा सून असो आपल्या घरात नाहीतर आपण जर सासू हिडीस केला तर प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे आज जर आपली कोणी सासू आहे तर उद्या आपण कोणाची तरी सासू होणार परत तेवढा फेडूचा तेवढा लक्षात ठेवा आपल्या बारीचे पैसे ओके बाकी जोरदार
त्याच्याकडे माझ्यासाठी नाही ते पक्का वर्गासाठी 500 रुपयाचं बहुमूल्याचं पाहिजे. रंगदेवते माते तुझा देवते माते तुझा